त्यांच्याकडे अहो पण त्यांच्याकडे इलेक्शन चालू आहे, माहोलच वेगळा आहे आपलं. आणि आम्हाला माहिती होतं ना डिलिमिटेशन पासच होणार नाही. आणि महिलांचं बिल आम्ही पास केलंय ना. हो पण काही गरजच नव्हती. काही हो का डिलिमिटेशनला गरज नव्हती, कारण का आम्हाला माहिती होतं आम्ही बिल पाडणार आहे. आम्हाला गॅरंटी होती त्याची. तुमच्या सगळ्या दिल्लीच्या पत्रकारांना विचारा, मी किती दिवस त्यांना सांगते बिल पास होणार नाही, विचारा सगळ्यांना. कारण का नंबर्स जुळूनच येत नव्हते. मी 24 तास आधी महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्वाच्या पत्रकारांना सांगितलं होतं की आजपासून 24 तासांनी बघा हे बिल पास होत नाही. आणि त्याला अनेक कारण आहेत. आणि भारतीय जनता पक्षातल्याही वरिष्ठ नेत्यांना ती सगळी माहिती आहे. मला काय त्या तुतू मैमेत पडायचं नाही आता, कारण का विषय माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. काय 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 विरोधक हे महिला आरक्षण विधेयकाचे हत्यारे आहेत. हा आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांचा शब्द आहे. परवा माननीय आदरणीय प्रधानमंत्री हे बोलले, कदाचित तोच कोट माननीय मुख्यमंत्र्यांनी केला असेल. ही लोकशाही आहे यार, दिल बडा रखो. लोकशाहीमध्ये जसं आपल्याला बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. पण माननीय मुख्यमंत्र्यांकडून मला जास्त अपेक्षा होत्या, कारण का ते खूप म्हणजे सुशिक्षित आणि हुशार आणि खूप वाचन करतात ते. त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडून अटॅकची अपेक्षा थोडीशी वेगळी होती. कारण महिला विरोधी आम्ही आहोत, किंवा ते दिल्लीवरनं ब्रीफिंग जे सगळ्यांनाच एनडीएमध्ये दिलेलं आहे त्याच्यात जी नोट असते, कारण का ते एक दिल्लीचं आहे की ते स्वतःचे पक्षाचे लोक आणि मित्र पक्षांना एक टाईप नोट पाठवतात. सगळ्यांची भाषणं त्याच फॉर्मॅटमध्ये आले, एका सुरात, एका स्वरात, एका शब्दात ते सगळे बोलतात. त्यामुळे कदाचित, कारण का मला देवेंद्रजी खूप अभ्यासू नेतृत्व आहे हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे महिला आरक्षणाचं बिल हे 23मध्ये पास झालंय हे देवेंद्रजींना 2000% माहिती आहे. पण कदाचित दिल्लीवरनं जे नोट्स आले असतील, जे प्रेशर आले असेल की नाही पक्षाची आता हीच लाईन आहे ती चालवा, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यावर हे प्रेशर येऊ शकतं.